विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। दिनांक 22 ऑक्टोबर 2021 रोजी कन्नी नगर दहिटणे शाखेचे उद्घाटन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ इंगळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला व पक्षामध्ये नव्याने प्रवेश केलेले शाखा अध्यक्ष गणेश इंगळे यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। यावेळी शहराध्यक्ष अमित कांबळे, कार्याध्यक्ष अनिल सोनकांबळे, शहर सरचिटणीस अंकुश मडखांबे, संपर्क प्रमुख शरणू हजारे, जिल्हा संघटक शाहू हत्ते, शहर उपाध्यक्ष सचिन चौहान, जिल्हा युवक अध्यक्ष विश्वजित सरवदे, शहर युवक अध्यक्ष कपिल बनसोडे, जिल्हा युवक कोषाध्यक्ष लखन कोरे, जिल्हा संघटक महेश कांबळे, जिल्हा चिटणीस जावेद बानकरी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मोहसिन सगरी, अल्पसंख्याक शहराध्यक्ष अफजल शेख, युवक नेते धनंजय निकंबे, युवा नेते महबूब शेख, बलदेव चौहान, सुनील गहिरवार व शाखेतील सर्व पदाधिकारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन शहर उपाध्यक्ष सचिन चौहान यांनी केले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे साहेब, शहराध्यक्ष अमित कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चलवादी आदी मान्यवरांची भाषणे झाली। यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना राजाभाऊ इंगळे साहेबांनी नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन युवा नेते कपिल बनसोडे यांनी केले। विश्व 24 न्यूज संपादक सुनील जोगतनकर, कुणाल इंगळे, आदर्श थोरात, आदित्य थोरात, अनिकेत बिराजदार, आकाश बिराजदार, अक्षय कांबळे, कार्तिक बायस, सुनील धांडे, सुनील गुड्डर, रोहित कोळी, सुहास ठाकूर, माया गायकवाड, अमन गायकवाड, पृथ्वीराज इंगळे, विशाल माने, आशिष पोवळे। नगर दहिटणे या शाखेचं नामफलकाचं उद्घाटन नव्यानेच आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेले या ठिकाणी राहणारे सामाजिक कार्यकर्ते गणेशभाई इंगळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी या शाखेचं उद्घाटन होत आहे। या उद्घाटनाप्रसंगी या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित असणारे पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय नेते आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते आमचा स्वाभिमान आदरणीय राजाभाऊ इंगळे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे जिल्ह्याचे युवक अध्यक्ष आदरणीय विश्वजित सरवदे साहेब, त्याचप्रमाणे शहराचे कार्याध्यक्ष आमच्यासोबत असणारे अनिलजी सोनकांबळे साहेब, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष दिनेशजी चलवादे साहेब, शरणू हजारे साहेब, त्याचप्रमाणे युवकांचा नेता जिल्ह्याचे कोषाध्यक्ष युवक कोषाध्यक्ष लखनजी कोरे साहेब, शहराचे सरचिटणीस अंकुशजी मडखांबे साहेब, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा संघटक शाहू हत्ते साहेब, त्याचप्रमाणे या भागामध्ये अतिशय नेटाने व जिद्दीने काम करणारे पक्षाचे शहराचे उपाध्यक्ष लढवई नेते सचिनजी चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत असणारे बलदेव चव्हाण, सुनील गहिरवार, या ठिकाणी उपस्थित असणारे विश्व 24 न्यूजचे संपादक सुनील जोगदनकर साहेब, त्याचप्रमाणे या भागामध्ये या शाखेचे उपाध्यक्ष सुमित गुड्डूर, खजिनदार कुणाल इंगळे, सचिव आदित्य थोरात, आदर्श भाऊ थोरात, अनिकेत बिराजदार, आकाश बिराजदार, कार्तिक बायस,
रोहित कोळी, सुनील अण्णा दांडे, माया गायकवाड, पृथ्वीराज इंगळे, आशिष पावळे, विशाल माने, सुहास ठाकूर, गौतम नागटिळक या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मोहसिन सगरी, त्याचप्रमाणे जावेद पानकरी, अफजल शेख, सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. शब्बीर लालकोट, महेशजी कांबळे साहेब आहेत या ठिकाणी. तर या ठिकाणी किन्नी नगर भागामध्ये कन्नी नगर भागामध्ये आज पीपल्स रिपब्लिकन पार्टीचं उद्घाटन आमच्या पक्षाचे नवनिर्वाचित नेते गणेशजी इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज होत आहे. प्रथमतः मी त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांना त्यांचं या पक्षामध्ये हार्दिक स्वागत करतो. त्यांना वाढदिवसादिनी मी शुभेच्छा देत असताना आजच्या या मंगल प्रसंगी आपण पक्षामध्ये वाटचाल सुरू करत असताना तुम्हाला बळकटी येण्यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी येत असताना आज अचानक मला सचिन आणि गणेशने फोन केले की आम्ही गणेशच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी शाखा ओपनिंग करणार आहोत. मग थोड्या वेळाने मला बरेच फोन आले, 4-5 फोन आले. साहेब या ठिकाणी वातावरण खूप गरम आहे, असं आहे. तिथलं राजकारण खूप वेगळं आहे. राजकारणाचं जर बोलायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकाने म्हटलं होतं मला बऱ्याच दिवसापूर्वी, सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकारणातला शरद पवार म्हणजे आमचे इंगळे साहेब. तर राजकारण हे काय नवीन नाही. गेली 45 वर्ष आंबेडकर चळवळीमध्ये स्वतःला झोकून देऊन त्याही पूर्वी साहेबांचे वडील चळवळीला खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आज बाबासाहेबांचे जे आपले स्वयंघोषित नेते आरती करताना दिसून येत आहेत, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आस्थी सोलापूरमध्ये आणण्यासाठी खूप मोठा वाटा साहेबांच्या वडिलांचा होता, हे विसरून चालणार नाही. तर साहेबांच्या अगोदर त्यांच्या वडिलांनी आंबेडकर चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिलेला आहे. साहेबांनी 45 वर्षापेक्षा जास्त स्वतःला राजकारण कमी पण आंबेडकर चळवळीमध्ये स्वतःला झोकून देत आहेत. आता साहेबांची 3री पिढी आहे. आपले युवा नेते लौकिक भैया इंगळे, त्याचप्रमाणे गौरव इंगळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. ते सुद्धा आंबेडकर चळवळीमध्ये स्वतःला समर्पित करत आहेत. तर राजकारणाबद्दल बोलू नका, कारण राजकारण काय नवीन नाही. या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे, पीपल्स रिपब्लिकन पक्षामध्ये काम करत असताना आपण राजाभाऊ इंगळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत, हे विसरून चालणार नाही. कारण कोणी आपण कुणाच्या नादाला लागायचं नाही आणि कोणी होऊन आपल्याकडे आलं तर फाडल्याशिवाय सोडायचं नाही. साहेबांबद्दल मी बऱ्याच वेळा याआधी सांगितलेलं आहे. तर कोणी दगड तुम्हाला मारलं तर त्याचं उत्तर फुलामध्ये द्या. दगड कोणी मारलं तर तुम्ही त्याचं उत्तर फुलामध्ये द्या. ती फुलं फक्त त्याच्या समाधीवर असले पाहिजे. तुम्हाला एवढं सांगायचं आहे. मी आता गणेश भैयांना आवर्जून सांगणार आहे, आज कन्नी नगरमध्ये तुम्ही शाखेचं ओपनिंग केलेलं आहे, पण आम्हाला थोड्याच दिवसामध्ये भीमनगरमध्ये शाखा ओपनिंग करायची. तर गावाच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये आपल्याला राहून चालायचं नाही, तर गावामध्ये घुसून राजकारण करायची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे. हे करत असताना तुम्ही कुणाच्याही धमकीला बळी पडू नका, कुणाला भिवू नका, कारण आपण आंबेडकर चळवळीमध्ये काम करत आहोत, याची जाण तुम्हाला असली पाहिजे. या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगतो, आपला सुद्धा अधिकार आहे. आपण बाबासाहेबांचे लेकरं आहोत.
आयऱ्यागैरेचे नाही, कारण आजपर्यंत बरंच राजकारण झालं, रक्तपाताचं राजकारण झालं. आपण सुद्धा बाबासाहेबांचे लेकरं आहोत, आपल्याला सुद्धा अधिकार आहे. त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो, भीक मांगने से अच्छा है कि गुंडा बनकर अपना अधिकार छीन लो. तर वेळेप्रसंगी आपल्याला गुंडा जरी बनण्याची वेळ आली तरी मागं हटायचं नाही, परंतु आपल्या अधिकारापासून वंचित राहायचं नाही. कारण आपल्याला हे अधिकार बाबासाहेबांनी खूप कष्ट करून मिळवून दिलेले आहेत. बाबासाहेब जर त्यावेळेस गुलामगिरी स्वीकारली असती किंवा त्यांनी स्वतःचा स्वार्थ पाहिला असतं तर आज आपण ह्या धर्तीवर दिसलो सुद्धा नसतो, नामशेष झालो असतो आपण. तर या बाबासाहेबांचे आपण औलाद आहोत. बाबासाहेबांचं आपल्याला कार्य करायचं आहे, थोडं भान ठेवून आपण पीपल्स रिपब्लिकन पक्षामध्ये वावरत असताना कुणाचं मोठा आवाज ऐकायची गरज नाही. कारण मोठा आवाज फक्त आम्ही बाबासाहेबांच्या घोषणेचा ऐकतो, बाकी कुणाच्या बापाचं नाही. आणि स्वयंघोषित नेते जे आहेत, चळवळीमध्ये काय योगदान आहे ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आज आंबेडकर चळवळ म्हणली, आज नाही तर 100 वर्षांनी आंबेडकर चळवळीचा जर विषय निघाला, नाव निघालं, तर राजाभाऊ इंगळे साहेब यांचं नाव अग्रस्थानी असेल असं मी आज तुम्हाला सांगतो. फक्त डॉल्बी लावून मोठा आवाज करून नेता बनत नसतो. तुम्ही किती मोठी डॉल्बी लावा, परंतु नाचं वय डीजेवरच लागतं. आमचं डीजे इथं बसलेलं आहे, त्यांनी जे गाणं लावेल त्या गाण्यावर तुम्हाला नाचावं लागेल. एवढं भान तुम्हाला असू द्या. या ठिकाणी अधिक न बोलता एवढं डोस पुरेसा आहे असं मला वाटतं. कारण भीतीशिवाय मोठा व्हायरस कोणता नाही आणि धाडसाशिवाय मोठं लस कुठलंच नाही. या ठिकाणी तुम्ही पीपल्स रिपब्लिक पक्षामध्ये काम करत असताना संघर्ष तर करावाच लागणार आहे, परंतु या भागामधील गोरगरिबांचे अडले नडलेले कामं, त्यांच्या समस्या, कोणावर अन्याय होत असेल तर तुम्हाला आवर्जून सामोरं जावं लागेल. तुम्ही कमी पडला तर लक्षात ठेवा, जिथं कमी तिथं आम्ही. या ठिकाणी एवढं सांगतो, तुमच्या पाठीशी पीपल्स रिपब्लिकन पार्टी व राजाभाऊ इंगळे साहेब हे अहोरात्र असतील तुमच्या पाठीशी. तुम्ही बिनधास्तपणे या पक्षामध्ये काम करा. या ठिकाणी मी नव्याने पक्षामध्ये पदार्पण केलेल्या सर्वच कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो, त्यांचं स्वागत करतो. या ठिकाणी सत्कारमूर्ती गणेशजी इंगळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी मला बोलवलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल तुमचं मी आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद अध्यक्ष. एक नाही या परिसरामध्ये कर्णिकनगर या भागामध्ये कन्यानगर या भागामध्ये राहणारे गणेश शिंदे यांच्या वाढदिवसापासून ते बोर्ड उद्घाटनाच्या कार्यक्रमापर्यंतच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अमित कांबळे. आवाज मोठा मी खूप आयुष्यभर केले, आपण ऐकून दमला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अमित कांबळे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पक्षाचे सर्वस्वी नेते दिनेश चलवाजी
अंकुश मडिखंबे, युवकांचे जिल्हाध्यक्ष विश्वजित सरवदे, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले युवा नेते लखन कोरे, ज्यांनी आपल्या पक्षाची धुरा सोलापूर शहरासह दक्षिणमध्ये पसरण्याची, दक्षिण तालुक्यामध्ये पसरण्याचा विळा उचलला, असे आमचे शाहू हक्के, तसेच आपला स्वतःचा व्यापार सांभाळून गेली कित्येक वर्ष आंबेडकरी चळवळीला आपल्याला झोकून देणारे शरणू हजारे, ज्यांनी सूत्रसंचलन करत आहेत आपल्यासमोर, असे कपिल बनसोडे, त्यासोबतच आमच्या या एकंदरीत या परिभागामध्ये काम करणारा आमचा मेंदू म्हणजे आमचे सचिन चव्हाण, त्यांचे सहकारी बलदेव चव्हाण, या विभागामध्ये असलेले सर्व कार्यकर्ते जे या ठिकाणी शाखा उद्घाटन करून आपली खऱ्या अर्थानं नव्यानं आंबेडकर चळवळीचा हिस्सा सोबत घेतलेले सर्व युवा कार्यकर्ते, त्यासोबतच धनंजय निकंबे, मोहसिन सगरी, जावेद वानकरी आणि सुमेध गुड्डू, आणि सध्या नव्यानंच किशोर वय संपून युवक वयाकडे चाललेले आमचे पुणा लिंगडे, उत्सव मूर्ती आदित्य थोरात व उत्सव मूर्ती गणेश इंगळे, आदर्श थोरात, अमिषक बिराजदार, अशफा बिराजदार, आकाश बिराजदार, कार्तिक बायस, रोहित कोळी, सुनील अण्णा दांडे, हे सर्व नवीन कार्यकर्ते आहेत. माया गायकवाड, आशिष पावळे, विशाल माने, सुहास ठाकूर, अब्दुल शेख आणि उपस्थित सर्व या परिसरातील बंधू आणि भगिनींनो, खरं तर दहिकणे हे उत्तर सोलापूरमध्ये असलेलं वादग्रस्त गाव पूर्वी होतं, की ज्या गावामध्ये आमची एंट्रीज मुळात वादातून झाली. नंतर त्या दहिकण्याचं शहरात रूपांतर झालं, हद्दवाढ झाली. या आमच्या हद्दीत शहराच्या, आमच्या म्हणजे शहराच्या हद्दीत हत्ती शहरवासी झाले. तेव्हा आम्ही सांगितल्याप्रमाणे दहिकणं आपल्याला काय नवीन नाही, दहिकणं आपलंच आहे. दहिकण्याला आपण खूप वेळा खेटा घेतली, त्यामुळं दहिकण्यामध्ये राहणारा प्रत्येक माणूस आपला आहे. इथं वाद करायला कोण येणारच नाही. कारण जिथं वाद असतो तिथं नको तो नाद असतो, आणि तो नको तो नाद आपल्याला करायचा नाही. आपला नाद खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहे. एकंदरीत या देशामध्ये ज्या महामानवानी तुम्हा आम्हाला स्वातंत्र्य दिलं, ज्या महामानवाने आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवलं, त्या मानवाच्या विचारानुसार आपल्याला या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुभाव यांच्या अंगीकृत असलेल्या घटनेचा प्रचार करणे, बाबासाहेब आंबेडकरांना असलेला अभिप्रेत असणारा समाज निर्माण करणे, या देशातल्या सामान्य माणसाचे प्रश्न विषयावर सांगणे, हा आपला संकल्प आहे. काय असतात, कोण औषध असतात, कोण औषध असतात, कोण गौशी असतात. अशा लोकांच्या नादेला लागून आपल्याला नाही जमणार.
आपल्याला जे काम करायचं आहे ते वेगळ्या पद्धतीनं करायचं आहे. त्या कामाची पावती जनतेने आपल्याला दिली पाहिजे असं कार्य आपल्याला करायचं आहे. मला काय मिळालं, त्याला काय मिळालं, कोण काय लुटलं, कोण काय खाल्लं, या खोलात आपल्याला जायचं नाही. आम्ही काय निर्माण केलं हे सांगण्याची वेळ आज आलेली आहे. मला माहिती आहे की पूर्वी खेड्याने बहिष्कार टाकले जायचे. पूर्वी एखाद्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलं तर भांडण व्हायचे. आज ती परिस्थिती राहिली ना. कांथा चळवळीच्या वेळेस ते सर्व आम्ही बदलून टाकतो. आज आपल्याला काय करायचं आहे की माणसाला माणूस बघायचा, माणसांचे मन एकत्र करायचे आहेत आणि खऱ्या अर्थानं माणसांना आता आपल्याला अन्न पाणी निवाऱ्याकडे वाटचाल करायची. आणि हे सोबत करत असताना आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांची समता प्रस्थापित सुद्धा करायची. बरेच लोक म्हणत होते की तुमचा पक्ष फार छोटा आहे, तुमच्या पक्षाचे नगरसेवक नाहीत, तुमच्या पक्षाला अमुकच नाही तमुकच नाही. अरे हा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आधारित आहे. तो विचार खूप मोठा आहे. ज्या विचारांना अभिप्रेत होऊन आम्ही चळवळ करतो तो विचार खूप मोठा आहे आणि तो विचार आम्हाला सामान्य माणसाच्या मनामध्ये बिंबवायचा आहे आणि त्यासाठी आमची ही चळवळ आहे. भाकरीच्या तुकड्यासाठी आम्ही काम करत नाही, ब्रेड आणि मलईसाठी आम्ही काम करत नाही. उसने का होईना करून टारचे कपडे घालून फिरणारे आमच्या औलाद नाही. कष्टानं खाणारा, कष्टानं वागणारा असा समाज आम्हाला निर्माण करायचा. काय प्रवृत्ती आपल्याकडे बोकाळू लागले, बोकाळू द्या. त्यांना थंड सुद्धा तुम्हालाच करायचं. आता काय, आता कशी परिस्थिती निर्माण झाली की आता आई बाप म्हणाला ते नको रे बाबा त्याच्यात जाऊ नको, गुंड तुला मारतील. आई पोराला सांगतील. बाबासाहेबांच्या वेळेस त्यावेळेसच्या जर कार्यकर्त्यांना आईनं सांगितलं असतं की माझ्या पदराखाली झाकून राहिले बाबा, तर बाबासाहेब यशस्वी झाले. अरे त्यावेळेचा माणूस काय शिकलेला नव्हता, त्यावेळेच्या माणसाकडे काय पैसे नव्हते. गावाबाहेर टाकलेलं मृत जनावराचा मांस खाऊन जगणारा तो माणूस अंगावर फक्त लाज वाटेल अशा पद्धती, वाटू नये अशा पद्धतीचे फक्त इंद्रिय झाकणारा असणारा कपडा वापरणारा माणूस बाबासाहेबांच्या चळवळीला साथ देऊन बाबासाहेबांची चळवळ या देशामध्ये विश्ववंदनीय बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली. त्यावेळेच्या असणाऱ्या बडाल्या शक्तीने बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु या काटक्या माणसानं त्यावेळेच्या ते जपलं. आपल्या अंगावर काट्या लाट्या घेतल्या. महाडचा सत्याग्रह असो, काळाराम मंदिराचा प्रवेश असो, सायमन कमिशनला भेटीचा प्रकार असो, या सर्व बाबासाहेब आंबेडकरांनी करत असलेल्या चळवळीला त्यावेळेच्या फाटक्या माणसात दिली. आणि त्यावेळेच्या महागुंडांना की ज्यांना टाटा बिर्ला पोचत होते त्यांना भिले ना, तुम्ही चिंदी छापला कशाला भिजता? चिंदी छाप लोकांच्या पाठीमागे लागायचं नाही. तर आपलं लक्ष आहे या देशाच्या एकंदरीत असणाऱ्या त्या न्यायग्रस्त मग कुठल्याही विषय असो, मग ते संसदेपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत अशा सर्व प्रश्नावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं. तुमचा आमचा जो विचार आहे तो सामान्य माणसाला न्याय मिळवून देणार आहे. आणि हे करत असताना आम्ही माझ्याकडे आलेल्या कुठल्याही माणसाचं जात विचारत नाही, त्याचं काम विचारत. आणि जात विचारून काम करतात ना ते बाबासाहेब आंबेडकरांची औलाद नाही, ते आयऱ्या गैऱ्याची औलाद.
मग येणाऱ्या माणसाला त्याची जात विचारायचं, त्याचं काम विचारतो आणि त्याचं काम जर त्याचा अन्यायकारक झाला असेल त्याच्यावर तर त्याच्यासाठी तुटून पडतो. मग तो कोणी असो, मग समोरचा अन्याय करणारा माणूस कोणी जरी असला तर आम्ही त्याची घ्यायचा. हेच बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार म्हणजे काय तर माणसाला माणूस म्हणून जगायला लावणारे विचार म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत. आणि तेच विचार आम्ही पसरवण्यासाठी प्रयत्नामध्ये मी पुन्हा एकदा 40 वर्षांनी आलो. बऱ्याच वेळा योग घेऊन गेला. बरेच लोक माझ्यासोबत असणारे सुद्धा मला म्हणायचे की राहू द्या साहेब, कशा वगैरे दुखडी करता येईल, आम्ही एका संघावर राहू द्या. अरे एका संघ राहण्याबद्दल तर मतच नाही, आपल्याला एका संघ ठेवायचा आहे. आम्ही कुठं म्हणाल धाडस केलं. गणेशचा वाढदिवस आहे. आता काही वाढदिवसाचा फॅड खूप भरलेला आहे. आमचा पण नको म्हणलं तर आमचे कार्यकर्ते वाढदिवस करतात. अरे परंतु आता वाढदिवस असा झालाय की तुम्हाला एक एक किस्से सांगितलं तर अवघड होऊन जाईल. त्या पोराला बोलवतात, त्याच्या आई बापाला माहिती नसतं कधी जन्माला. त्याचा वाढदिवस करतात, पोरांना चहा पाजण्यासाठी, नाश्ता करण्यासाठी, जेवण देण्यासाठी. गरीब आई बापावर तो पोरगा अन्याय करतो, जुलूम करतो, हिसकावून पैसे घेतो. हे असे वाढदिवस आपल्याला साजरे करायचे. तुम्ही कष्ट करा, मोठे व्हा, पैसे कमवा आणि तुमचा वाढदिवस करा. मग त्यावर तुम्ही मटण खायला द्या किंवा पोहे द्या, पुरणपोळी द्या, खीर असू दे, भजे असू दे, सर्व ते अन्नाचं आहे. परंतु करा असा मेसेज आपल्या समाजामध्ये गेला पाहिजे. अन्यायकारक वागणारे तरुण आपल्याला निर्माण करायचे नाहीत. आपल्याला जो निर्माण करायचा आहे तो निष्ठावंत कार्यकर्ता. निष्ठावंत म्हणजे असं काय लोक म्हणतात की अमुक निष्ठा म्हणजे आमची निष्ठा फक्त बाबासाहेबावर आहे, बाबासाहेबांच्या विचारावर आहे, शाहू महाराजावर आहे, महात्मा फुलेवर आहे. आयल्या घड्यावर निष्ठा ठेवण्यात काय अर्थ नाही. ते स्वार्थापोटी असणारी निष्ठा असते आणि त्याची निष्ठा नाही विष्ठा आम्हाला नको आहे. तेव्हा मला वाटतं दुकान खोललं ते आम्हीच न खोललं. बघा डोस द्यायचा, कोरोनाचे डोस द्यायला सुरू केला. पहिला डोस त्यांना दिला, दुसरा डोस मी द्या. आता त्याला पहिला दिला असेल तर मला दुसरा द्यायची गरज भासते. पहिले डोस झाले, दुसरे डोस. आता हे काय या अमित कांबळेच्या डोक्यात काय भरलंय मला काय कळत नाही. अरे नको रे बाबा तसे डोस बिस देऊ म्हणलं ऐकायला का तळच नाही घडी. त्यांना बांधाय जरा असते, त्या वयामध्ये असते. जोश में होश खो देता है. हे मी तुम्हाला का सांगतोय, एकंदरीत चळवळीचा धागा जर पकडला आपण तर ज्या माणसाच्या मनामध्ये कलुषितपणा तो नष्ट करायचा. आणि तोही आता त्यांनी सांगितलं की मला दगड मारला तर फुलं मारा म्हणून सांगितलं. ठीक आहे ना, बोललं त्याच्या अस्तीवर असतील का मस्तीवर असतील, तो म्हणतात मस्तीवर असतील तर हार घालून त्याचं आपण स्वागत करू. आणि दारू पिऊन जर मरतो म्हणलं तर मग त्याच्या अस्तीवर सुद्धा. आपल्या दारू पिणारी दारुड्याची अवलाद तयार करायची नाही तर खऱ्या अर्थानं रक्त सांडून या देशामध्ये क्रांती घडवणारा तरुण आपल्याला पाहिजे. कुणाचं रक्त दुसऱ्या सांडायचं नाही. परंतु हक्कासाठी लढत असताना तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थानं छातीचा कोट करायचा आहे आणि हे निरोप देण्यासाठीच मी तुमच्याकडे आलो. तेव्हा मला वाटतं आज एवढं बस झालं. तसं उपस्थिती खूप छान आहे तरुणांची. आज 100च लोक आहेत. त्या 100चे 1000 कसे होतील हे गणेशला बघायचं. गणेशला मला सांगायचं आहे की या परिसरामध्ये असणारे जेवढे लोक आपल्याकडे येऊ पाहतात, जबरदस्ती करायची नाही कोणाला. ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पाहिजे ते आपल्याकडे येतील.
ज्याला फक्त पैसाच पाहिजे त्याने कुठं पण जाऊ देत, आपलं काय म्हणणार. कारण बाबासाहेब म्हणायचे की भाकरीच्या तुकड्यासाठी मी माझा मेंदू विकणार नाही. तसं तुम्ही पैशासाठी तुमची ताकद विकायचं नाही. ही ताकद हे तुम्ही बचत करा. या ताकदीचा आपल्याला योग्य वापर करायचा आहे. ज्या ज्या वेळेस पक्षाचे आंदोलन होते, ज्या ज्या वेळेस आपल्याला वेळेवर रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल, त्या त्या वेळेस तुम्ही तरुणांनी तयार राहा. कारण आपल्याला लढल्याशिवाय काय मागत मिळत नाही. रडायची आपली औलाद नाही, आपली लढायची औलाद आहे. बाबासाहेबांना किती लोकांनी दम दिलं होतं. तुमचे तुकडे करू, तुम्हाला मारून टाकू, तुमचा नरडत कापू. आता याला ती बाबासाहेबांच्या पोटाची लेस सुद्धा तोडता आली नाही त्या औलादीला. त्यांना तुम्ही कशाला कापा. तेव्हा बलशाली मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, सर्व दृष्टिकोनातून बलशाली समाज आपल्याला निर्माण करायचा असेल तर शाहू फुले आंबेडकरांच्या चळवळीमध्ये किंबहुना रिपब्लिकन पक्षामध्ये तुम्हाला आणि त्या चळवळीमध्ये काम करावं लागेल. आणि रिपब्लिकन पक्षाचं नाव घेत असताना शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला तिलांजली देऊन चालणार नाही. एवढं मात्र लक्षात ठेवून आपण काम करावं. आणि हे करत असताना तुम्हाला काही अडचण नाही. काय ना आम्ही आहोत, तुम्ही नका काळजी करू. ते बघायला आम्ही खंबीर आहोत. अगोदरच्या कार्यकर्त्याने घेतलंय. आता तर खूप म्हणजे साधना झालेत. पूर्वी आम्ही सायकलीने चालत यायचो. दहिटण्याच्या शाखा उद्घाटन करायला दलित प्रांताच्या आम्ही सायकलीवर आलेलो होतो. आमच्या अर्जुन वाघमारेला जाऊन विचारा. जेवणासाठी पण चांगले पदार्थ वापरू लागले. चांगली आनंदाची गोष्ट आहे. ह्याच्यापेक्षा जास्त प्रगती आपल्याला एवढ्या प्रगतीवर समाधान मानून चालणार नाही. तर याही पेक्षा प्रगती करायचा आहे, पण तो सन्मार्गाने करायचा आहे. त्यामध्ये कुमार्ग आपल्याला नको आहे हे सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आलो. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित बाबासाहेब एकदा परतच्या भाषेमध्ये म्हणाले होते की आम्हाला सक्षम महिला निर्माण करायची आहे. फाकलन रोड म्हणजे ग्रँड रोडला फाकलन रोडला आहे. त्या ठिकाणी असणारी महिला पाव खाणारी आम्हाला नको आहे. आम्हाला ही महिला तयार करायची आहे. कष्टानं काम करणारी महिला तयार करायची. आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं की काचेचे मणी घालण्यापेक्षा एकच मणी तुम्ही सोन्यात घाला, सोन्याचा घाला, असं बाबासाहेबांनी सांगितलं. आणि तोच समाज आपल्याला निर्माण करायचा हे तुम्हाला विसरू नका. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशिवाय आपल्या या देशाला पर्याय नाही. आज जे काय चाललंय बाबासाहेबांचंच पाणी आहे. बाटल फक्त बदलते. मोदीजी का बोलतोय ना कधी कधी ते आमचंच बोलतोय. चोरटा येतो. असा असा हात करून इकडून असा हात काढतोय. अरे असं का हात काढतोच रे? तुझ्या हात काढण्यानं लोक येड्यात काढण्यानं आता बंद कर. ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणा दिवशी मुस्लिमांना ढवचलं त्यांना आता आपल्या सोबत घेऊन नाही चालणार. त्यांना गाडावं लागेल. तो विचार आपल्याला बरोबर नाही. त्याच विचारासोबत आपल्याला बिलकुल जायचं नाही. या देशामध्ये खऱ्या अर्थानं समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुभाव या तत्वाला जो अंगीकृत करेल त्याच पक्षासोबत, त्याच विचारासोबत आपल्याला जावं लागेल. आणि ते जाण्यासाठी तुमची ताकद वाढली पाहिजे. कार्यकर्त्याची ताकद वाढली पाहिजे. याशिवाय चालत नाही. कारण भूलतापांना बळी पडू नका. भूलतापांना बळी पडू नका. आपसात भांडणं करू नका. या आपण योद्ध्यात लढू आणि या देशामध्ये समता निर्माण करू. अशा पद्धतीचे तुम्हाला हाक देऊन मी आपल्याला घेतो. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.